ट्रेनीज, आज आपण मार्किंग गेज आणि मोर्टाइज गेज कसे वापरायचे ते शिकणार आहोत। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत, या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल मार्किंग गेज आणि मोर्टाइज गेजचा वापर दाखवण्यासाठी। चला तर सुरू करूया। मार्किंग गेजचा उपयोग यासाठी केला जातो जेणेकरून लाकडाच्या तुकड्याच्या प्लेन केलेल्या किनाऱ्याच्या पार किंवा साइडवर एक पॅरलल खूण करता येईल। यामुळे खाच्याची रुंदी, जाडी किंवा खोलीचे माप काढता येऊ शकते। मार्किंग गेजमध्ये या गोष्टी सामील असतात: स्पर, थंबस्क्रू, स्टॉक, बीम। मार्किंग गेजचा उपयोग करण्यासाठी मार्किंग गेज डाव्या हातामध्ये पकडा आणि स्पर वर दाखवा। उजव्या हातामध्ये फूट रूल पकडा आणि स्टॉक आणि स्परमधील आवश्यक अंतर सेट करा। फूट रूलची मार्किंग समोरच्या बाजूला ठेवा। आपल्या डाव्या हाताचा अंगठा आणि इंडेक्स फिंगरच्या मदतीने स्टॉक ॲडजस्ट करा। आता मार्किंग गेज सेट आहे। थंब स्क्रू मजबूतीने टाईट करा। ॲक्युरसी मेजरमेंट तपासा। आता गेज स्टॉक उजव्या हातात पकडा। अंगठा स्परच्या मागे वरच्या बाजूला ठेवा। पहिले बोट स्टॉकवर ठेवा आणि उरलेली 3 बोटे टूलच्या स्टेमवर ठेवा। लाकडाच्या तुकड्याचा एक शेवट बेंच स्टॉप समोर ठेवा आणि दुसरा शेवट उजव्या तळव्यावर ठेवा। गेज स्टॉकला लाकडाच्या तुकड्याच्या समोरच्या किनाऱ्याच्या संपर्कामध्ये ठेवा आणि तिरक्या स्थितीमध्ये तुकड्याला हलका स्पर करा। शेवटी स्टॉकवर फॉरवर्ड स्ट्रोक द्या। तुकड्याला आपल्या डाव्या हातात पकडा आणि गेज मार्क पूर्ण करा। फूट रूलने गेजच्या खुणा तपासा। सावधगिरी, गेजिंगसाठी लांबड्या स्परचा उपयोग करू नका। रूल समतल ठेवून अंतर पाहू नका। गेज करताना स्पर दाबू नका। खोल गेज बनवण्याचा प्रयत्न करू नका। स्टॉक फेस सरळ कडेवर रगडत राहा। गेजिंगच्या वेळी स्पर फेस सोबत अगदी सरळ कोनात ठेवू नका। टास्क 2, मॉर्टिस गेज आणि त्याचे उपयोग प्रात्यक्षिक करून पाहू। मॉर्टिस गेज आपल्या डाव्या हातामध्ये पकडा आणि स्पर वरच्या बाजूस ठेवा। उजव्या हातामध्ये स्टील रूल पकडा आणि स्टॉकच्या मध्ये आवश्यक अंतर सेट करा। 2 स्परांना वेगवेगळ्या अंतरांवर ठेवता येऊ शकतं आणि एका वेळी 2 समांतर रेषा मार्क करा। स्टील रूलची दिशा समोर ठेवा। डाव्या हाताच्या अंगठ्याने आणि पहिल्या बोटाने स्टॉक ॲडजस्ट करा। आता मॉर्टिस गेज सेट आहे। याला स्थिर करण्यासाठी थंब स्क्रू टाईट करा। मॉर्टिस गेजचा स्टॉक वर करून आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने पकडा। लाकडाच्या एका शेवटाला बेंच स्टॉपला आणि दुसरे शेवट डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवा। गेज स्टॉक तुकड्याच्या समोरच्या किनाऱ्याच्या संपर्कामध्ये ठेवा आणि तिरक्या स्थितीमध्ये तुकड्याला हलकेसे स्पर्श करत स्पर करा। शेवटी स्टॉकवर फॉरवर्ड स्ट्रोक द्या। लाकडाच्या तुकड्याला आपल्या डाव्या हातामध्ये पकडा आणि टेनन्सच्या समांतर रेषा ओढून गेज मार्किंग पूर्ण करा। अशाच प्रकारे ड्रॉइंगनुसार मार्क केलेल्या टेनन रेषेला प्रोसेस करा। स्टील रूलने गेज मार्क तपासा। या सत्रात आपण लाकूड कामात मार्किंग आणि मोर्टाइज गेजचा वापर पाहिला। लाकडाच्या पृष्ठभागावर अचूक समांतर खुणा करण्यासाठी स्पर, थंब स्क्रू, स्टॉक आणि बीम असलेले मार्किंग गेज दाखवले जाते। मग आपण अचूकता सुनिश्चित करण्यासाठी योग्य गेज सेटअप, होल्डिंग तंत्र आणि सावधगिरीचे उपाय शिकलो। टेनन्सवर समांतर रेषा चिन्हांकित करण्यासाठी गेज सेटअप, योग्य होल्डिंग आणि स्टील पट्टी वापरून त्यानंतरच्या तपासण्यांवर भर देऊन मोर्टाइज गेज सादर केला जातो। आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल। दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय।